निशाणीशी दाखवलंय, बॅलन्स शीट्स दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडेंची सही आहे, राजश्री मुंडेंची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ॲश महाजिन्कोकडनं ते विकताना दिसत आहेत. आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत, धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत. त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत, हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली. आणि जसं मी म्हटलं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन 102(1)(a) आणि 191 या प्रोव्हिजन्स दाखवल्या. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स नी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही, हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेन. ऑफिस ऑफ प्रॉफिट जर होत असेल तर फक्त राजीनामा घेऊन मंत्र्यांचा लागेल का, की हा कॉग्निजेबल ऑफेन्स सुद्धा आहे, त्याच्यावर कारवाई सुद्धा करावी लागेल? एक तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रिपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसतंय.